गोंदिया शहरातील विविध समस्यांना घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात बसून आंदोलन करण्यात आले। तर 2 तासानंतर मुख्याधिकाऱ्यांनी दालनात येत गोंदिया शहरातील समस्या सोडवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा आंदोलन मागे घेण्यात आला आहे। गोंदिया नगर परिषदेच्या गेल्या 3 वर्षापासून निवडणुका न झाल्याने प्रशासक राज असल्याने शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे। तर दुसरीकडे कचऱ्याची वेळीच उचल होत नसल्याने दुर्गंधी पसरल्याने डेंग्यू मलेरिया सारखे आजार वाढले आहे। गटार योजनेमुळे शहरातील रस्ते ठिकठिकाणी खोदण्यात आले मात्र दुरुस्ती करण्यात आली नाही। तर दुसरीकडे गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकात बस स्थानक असून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने बस स्थानकावर उभे असलेल्या महिलांना तसेच शालेय मुलींना लघुसंख्येची सोय नाही। या संदर्भात अनेकदा गोंदिया शहरातील सामाजिक संघटनांनी नगर परिषदेला निवेदन दिले मात्र तरी देखील मार्ग निघाला नाही। तर काल उबाटा गटाच्या वतीने नगर परिषदेत ठिय्या आंदोलन केल्याने बस स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात टॉयलेट सुविधा सुरू करून देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याने हा आंदोलन मागे घेण्यात आला आहे। आमच्या बहुत सारे जनतेचे प्रॉब्लेम होतं पण सबसे जास्त जो प्रॉब्लेम होता आपल्या महिला भगिनीला हे जयस्तंभ चौकाला जे बस स्टँड आहे त्या बाथरूमची काय सोय नाही आहे। आता आम्ही जे नगर परिषद शिवसाहेबाला बोललो जो आमच्याकडे चालता जो आहे आपला बाथरूम शौचालय त्याला जयस्तंभ चौकामध्ये ठेवा आणि तिथे परमानेंट बाथरूम बनवण्याची गरज आहे। ते बाथरूम आपण SDO ऑफिस आणि जे तहसीलदार आणि ज्यांशी बोलून परमानेंट बनण्याची लवकर गरज आहे। कारण की आपल्याकडे जे आपली मुली आहे ग्रामीणची असो शहरीची असो ते म्हातार आहे ते बाथरूम करण्याची सोय नाही आहे। त्यासाठी काल सकाळी शिवसाहेबांनी आता आम्हाला सांगितलं की सकाळी ते चलता शौचालय आहे त्याला आम्ही तिथं ठेवणार। आज आपण पाहायचं जयस्तंभ चौकाला किती महिला भगिनी उभ्या आहे। ते महिला भगिनीसाठी जे ग्रामीणमधून शहरातमध्ये शिक्षण करण्यासाठी जे आमची ताई येत आहेत त्या ताई लोकांसाठी बाथरूमची सोय शिवसेना आणि युवासेना महिला सेना सगळ्यांना मिळून आज शिवसाहेबाकडे सकाळी 10 वाजतापासून आतापर्यंत आम्ही बसलो होतो। आमचे भरपूर मागण्या होते की शहरासाठी काय स्वच्छता सर्व जो आहे त्यासाठी त्यापैकी आमची शौचालयासाठी जे जयस्तंभ चौकची एक प्रमुख मागणी होती त्या मागणी आम्हाला पूर्ण केली पण परमानेंट मागणी झाली पाहिजे आमची येथेही मागणी आहे। मागील काही दिवसापासून आम्ही CO साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याची कोशिश करत आहोत पण CO साहेब आउट ऑफ रीच आहेत, कुठं आहेत माहीत नाही। आमच्या शिवसेना उभाट्याच्याद्वारे आम्ही विविध मागण्या यांच्याकडनं केलेल्या आहेत। नगर परिषदचे अनेक समस्या यांच्याकडे मांडलेल्या आहेत पण एकाही समस्यावर यांनी निराकरण केलेलं नाही आहे। आताच 2-3 दिवसा अगोदर पेपर कटिंगला आलं होतं की 70 ते 80 MB जे वर्क म्हणजे नगर परिषदेमध्ये काम झालेले आहेत 70 ते 80 असे MB रेकॉर्ड गायब आहेत। तर नगरपालिका एक वाऱ्यावर चालून राहिली तर म्हणजे CO साहेबांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे यासाठी। आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष साहेब जिल्हाप्रमुख साहेब यासाठी बसले आहेत की जे त्यांनी CO साहेबांकडे मागणी केली होती नगर परिषदमध्ये खूप सारा घोटाळा चालत आहे, खूप सारे अवैध काम चालत आहे, या सर्वांवर लक्ष देण्याकरिता आज आम्ही इथं बसलेलो आहोत। CO साहेब जोपर्यंत येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी पण हलणार नाही। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नगरपालिकेही पॉझिटिव्हपणे प्रयत्न करून कशा मार्ग लागतील याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल ज्याच्यातून इथल्या सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही याला पुढे जावं लागणार नाही याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करेल। त्यांच्या काही मागण्या आहेत शौचालय हे ते जे आहे तो मोबाईल टॉयलेट इथे आपण जयस्तंभ महिलांना तिथे लावण्यात यावे तर आपण ते सांगून दिलेले आहेत। जे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालेले विषय असतील ते कामे थांबवण्यात यावी आणि त्याच्यासोबतच जे मस्जिदजवळील खोजा मस्जिदजवळील काही दुकानदार आहेत जे 25 वर्षापासून तिथे व्यापारी ते करतात त्यांचं अतिक्रमण आहे ते सध्या काढण्यात येऊ नये याच्यावर योग्य तेच डिसिजन नगरपालिकेमार्फत घेण्यात येईल। कोणासोबतही नाही जायती किंवा असं कोणत्याही प्रकारचे अशी नगरपालिका पाऊल उचलण्याच्या आधी एक समन्वय मीटिंग घेऊनच ह्या बाबतीमध्ये तोडगा काढूनच मस्जिद कमिटी आणि तिथली नागरिक यांच्यामध्ये एक समन्वय कसा साधेल याचा एक प्रयत्न नक्की करेल। तर शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेत गोंदिया शहरातील समस्या सोडवल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, GB न्यूज गोंदिया।